छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी साहित्याची विक्री झाली आहे। प्रतिबंधित पाकिस्तानी साहित्याची सर्रास विक्री केली जाते। मेड इन पाकिस्तान अशा उत्पादनांची बाजारात एंट्री झाली आहे। साबण, क्रीम सह सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री सुरू आहे। पाकिस्तानमधलं साहित्य भारतात आलंच कसं हा सवाल उपस्थित होतोय। सीमा सुरक्षा आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सचिन, अतिशय धक्कादायक बाब आहे ही। पाकिस्तानमधलं साहित्य जे इथे प्रतिबंधित आहे ते भारतात पोहोचलंच कसं आणि तिथे संभाजीनगरमध्ये त्याची सर्रास विक्री सुरू आहे। पोलिसांकडून या संदर्भात काही कारवाई झाली आहे का? अजून कुठलीही कारवाई नाहीये। माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता तर हा मेड इन पाकिस्तानचा प्रोडक्ट आहे। जर हा पाकिस्तानचा प्रोडक्ट इथपर्यंत ही साबण आणि इतर साहित्य येऊ शकतं तर आपण अंदाज लावू शकतो की यासोबत दुसरे साहित्य देखील भारतामध्ये आणि संभाजीनगरमध्ये येऊ शकतात। संभाजीनगरमध्ये यापूर्वीच अनेक संशयित अतिरेकींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सिमी संघटनेचे देखील अनेक संशयित अतिरेकी या ठिकाणी सापडलेले आहे आणि अशा संवेदनशील शहरामध्ये पाकिस्तानी प्रोडक्ट या ठिकाणी विकला जातोय। आणि तक्रारदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित भांगे यांनी पोलीस आयुक्ताकडे ही तक्रार केलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलू, नेमका त्यांचा आरोप काय, ही साबण त्यांनी कुठून आणले, हे प्रोडक्ट त्यांनी कुठून आणले? सध्या भारताचे आणि पाकिस्तानचे संबंध जग जाहीर आहे। भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, पाकिस्तानचा नागरिक भारतात येऊ शकत नाही। त्याच्यामुळे जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, मुंबई आक्रमण झाला, भारताने त्यांच्या जी नदी होती नदीचं पाणीसुद्धा थांबवलं होतं, त्यांच्या राजदूताला वापस पाठवलं होतं। इतके तणावपूर्ण वातावरण असताना पाकिस्तानच्या वस्तू इथे विकल्या कशा जातात आणि यांना आणणारा कोण आहे? असा कोणता रेफ्युजी आहे जो जातो पाकिस्तानमध्ये भारतात परत येतो, या विक्री वस्तू घेऊन येतो, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। तर या वस्तू एवढ्या प्रमाणात आहे म्हणजे याचं गोडाऊनसुद्धा संभाजीनगरमध्ये असेल किंवा या वस्तू कुठून येतात ही चौकशी मी माननीय आयुक्त साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना देणार आहे, विनंती करणार आहे। शहरातले कुठल्या कुठले परिसर असे आहे जिथे ही जिन्सी आहे, सिटी चौक आहे, मोंडा आहे, शहागंज आहे, या ठिकाणी या गोष्टींची विक्री होते। जर ही कारवाई संदर्भात काय इशारा तुम्ही द्या? असं कारवाई आम्ही सर्वात पहिले आम्ही पोलीस प्रशासनावर भरोसा ठेवतो, कारण 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये आपले पोलीस जवान सुद्धा शहीद झाले होते, अधिकारी शहीद झाले होते। सो त्यांना त्यांची जाणीव त्यांना असेल, त्यामुळे ते कारवाई करतील। कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी काय करते हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। रस्त्यावर उतरणे आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन जे काय सामान असेल आम्ही ताब्यात देऊ आणि पूर्ण धिंगाणा होईल, पण ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे आम्ही सर्वात प्रथम संधी पोलीस प्रशासनाला देत आहे। कस्तुरी, पाहिलं की अशा पद्धतीने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पोलिसांकडे आलेली आहे। पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही दुकानात घुसू आणि दुकानात घुसून या वस्तू जप्त केलो असा इशारा या ठिकाणी मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील काळात पोलीस कारवाई करतात की मनसे पुन्हा खळखटाक करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार। नक्कीच सचिन, धन्यवाद। तुम्ही बाब समोर आणली त्यासाठी। अतिशय महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी साहित्याची विक्री होते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब समोर आणली आहे। प्रतिबंधित पाकिस्तानी साहित्याची सर्रास विक्री होतीये। आज घडीला बऱ्याचशा शहरांमध्ये मेड इन पाकिस्तान प्रॉडक्ट, त्यातल्या त्यात कॉस्मेटिक प्रॉडक्ट, सौंदर्य प्रसाधनं ही भारताच्या मार्केट्समध्ये विकली जाताना आपल्याला आढळून येतील। मुळातच सौंदर्य प्रसाधनं ज्यामध्ये गोरी, नीम, सॅन्डल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सचा जे मेड इन पाकिस्तान आहेत ते भारतामध्ये विकल्या जात आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत। मुळातच हे स्मगलिंगच्या माध्यमातून किंवा थर्ड कंट्री रिरूटिंगच्या माध्यमातून भारतामध्ये पोहोचलेले